पंढरीचा कळालेला आहे भगवान शिवाला आनंद। तुम्ही इथे आल्यामुळे देवाला आनंद झाला, तुम्ही इथे आल्यामुळे कोणाला आनंद झाला? देवाला आनंद झाला। की अनेक प्रकारचे लोक संसारामध्ये जिकडे तिकडे सैरावैरा पडत आहेत। सैरावैरा असणं, कोणी अनेक कामासाठी जातात, कोणी या विषयात गुंतले आहेत, कोण कोणत्या विषयात गुंतले आहेत। प्रत्येकाच्या मागे संसार दुःख सागर। संसारामध्ये केवळ दुःख, संसार सुख पाहता जवळ, दुःख पर्वतामुळे आणि सुखाची तळमळ सगळ्यांना आहे। परंतु ज्याप्रमाणे आम्ही सर्व सासुरवाशी तागा सासुरवाशी मत केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही। सगळेजण संसाराकरिता जिकडे तिकडे पडत आहेत। कोणी बायकोच्या सुखासाठी, कोणी पोराच्या सुखासाठी, कोणी प्रियसीच्या सुखासाठी, कोणी प्रियसीसाठी, कोणी बायको मिळावा, अनेक प्रकार फिरत आहेत, सैरावया फिरत। परंतु अरे या भगवंताच्या चरणी मात्र आपण आलेलो आहोत, भगवंताच्या ठिकाणी, आणि तिथे सुख आहे। आणि म्हणून या सुखासाठी आपण का करतो? भगवंताकडे जातो, भगवंताकडे। सुख लागी करती तळमाळा, सुख लागी करती तळमाळा, तू पंढरीची जाई एक वेळा, तू पंढरीची जाई एक वेळा, तू पंढरीची जाई एक वेळा। तू पंढरीची जाई एक वेळा, तू पंढरीची जाई एक वेळा, तू पंढरीची जाई एक वेळा। देवाच्या ठिकाणी सुख आहे, हे त्रिवार सत्य आहे। देवाच्या ठिकाणी सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रमादेवीवर। सगळं सुख कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे। आणि त्याही पेक्षा सुख आहे संताजवळ। माझे मायबाप एक सांगतो, आजचा एकच प्रसाद घेऊन जातो मी। देवाला विशेष महत्व नाही, विशेष महत्व आहे तो संतांना। जर या भूमीमध्ये या पवित्र भूमीमध्ये महान संत झाले असते तर मात्र भक्तीचा गवगवा राहिला असता, ज्याप्रमाणे पंढरपुरात माझे मायबाप। हे थोडस झोमते संत, कारण देवाची शान कोणावरती आहे? संतांवरती आहे, संतांवरती। अरे पंढरपूरची शान कोणावरती आहे? ज्ञानोबा तुकोबावरती। जर ज्ञानोबा तुकोबा झाले नसते तर पंढरपूरच्या पांडुरंगाला कोणी विचारले नसते। देव संत अरे संतच देव आहे, दुसरं देव नाही। देवाच्या मूर्त्या आहेत, देव नाही। देव कोण आहे? संत देव आहे, संत देव आहे, मूर्त्या देव नाही। मूर्त्या देवाच्या मूर्त्या आहेत, काय फोटो आहे, प्रतिमा आहे, खरे देव आहे संत। म्हणून माझे मायबाप देवावरती जर उपकार असतील तर संतांचे उपकार आहेत, संतांचे। म्हणून माझे मायबाप संत जर झाले असते तर मात्र या ठिकाणी अधिक विशेष महत्व आलं असतं। या शब्दाचा अर्थ असा की मी नेहमी म्हणतो, माझं एकच म्हणणं आहे की वारंवार प्रत्येक मठा मंदिरामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन काय व्हायला पाहिजे? नामस्कीर्तन व्हायला पाहिजे, भजन कीर्तन हे व्हायला पाहिजे, तरच विशेषत्व करून त्या महादेवाला